भाग्याच्या रेखात दडले जीवन हे, का अधिक सेवा उणे ना कुणास कळले हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा. फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं, आशिष हल्ल्यात आपली स्मरणशक्ती हरवून बसलेल्या आपल्या बहिणीचा इलाज करायला सुरुवात करतो. दुसरीकडे नानाजींना शीलाचं पत्र मिळतं की शीला घर सोडून निघून गेलीये. नानाजी येऊन सोहनलालला सांगतात. कामिनी नानाजींशी बोलते आणि तिला आठवतं की अजय आणि आशा कोणत्या तरी सीडी विषयी बोलत होते. कामिनीला सोहनलालवर संशय आहे. आता पुढे. आता आता अजून एक जोक. स्वामीजींच्या भक्ताने स्वामीजींना सांगितलं, विचारलं इनफॅक्ट, भक्ताने विचारलं की एक अशी बाई, अशी पत्नी जी खूप सुंदर असेल, संस्कारी असेल, सोज्वळ असेल, हो, आणि पती समोर चूप राहत असेल, अशा पत्नीला तुम्ही काय म्हणाल? काय? तेव्हा स्वामीजींनी सांगितलं, असंभव. एका बाईमध्ये इतके सगळे गुण असूच शकत नाहीत बेटा, असंभव. काय अशी पत्नी नसते मग? आशा, आता हे मला कसं माहिती असणार? सर्व लोक मला माझ्या पती आणि मुलाबद्दल सांगत असतात. मला काही आठवत का नाही पण? कसं येणार तूच सांग. यासाठी तुला पण काही प्रयत्न केले पाहिजेत ना. या हॉस्पिटलच्या 4 भिंतींमध्ये राहून तर नाही होऊ शकत. आशा, यासाठी तुला त्यांच्यामध्ये जावं लागेल. तर तुला तुझ्या आठवणी, त्यांच्या सोबतच्या आठवणी आठवतील. म्हणजे तुम्ही असं सांगताय की जर ते लोक मला घरी घेऊन जायचं म्हणतायत तर मग मी त्यांच्याबरोबर जाऊ? नक्कीच जा तू. त्यांच्याबरोबर नक्कीच जायला पाहिजे. हे बघ आशा, घर घर असतं. तू तिथे राहशील तरच तुझं मन रमेल तिथे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की तुझी स्मरणशक्ती परत येण्याचे चान्सेस तिथे जास्त आहेत आशा, इथे नाही. ही गोष्ट समजून घे. आय थिंक तू घरी जाण्यासाठी हो म्हटलं पाहिजेस. नाही पण मग तुम्ही माझा इलाज कसा करणार? अरे कसा करणार म्हणजे? ते तर माझ्यासाठी खूपच सोपं होईल. जसा इथे इलाज करतोय तसाच तिथे इलाज करीन. आणि मला पूर्ण विश्वास आहे की तिथे राहूनच तुझी स्मरणशक्ती लवकर परत येईल. मला नाही जावंसं वाटत कुठेही. पण जर तिथे जाऊन मला माझ्या आठवणी परत मिळू शकतात तर मग ठीक आहे. मी नक्की जाईन बघा. आशाने जायला होकार दिलाय. मी या बाबतीत आईला पण सांगून टाकतो. आईला हे कळल्यावर ती खूप खुश होऊन जाईल. देवेश, आज 2 दिवस झालेत. आतापर्यंत तू शीलाचा काहीच शोध नाही घेऊ शकलास. हे शहर एवढं मोठंही नाहीये की तुझ्यासारखा माणूस सुद्धा शोध नाही घेऊ शकत ती कुठे गेली आहे. आमचा प्रयत्न चालू आहे मिस्टर मेहता,
पण हे सुद्धा शक्य आहे की ती हे शहर सोडून निघून गेली असेल. आणि जर असं घडलं असेल तर एका शहरापर्यंत हा शोध सीमित राहणार नाही. बघा, ती हिंदुस्थानामध्ये कुठेही असू शकते. देवेश, शीलाच्या केसमध्ये हे शक्य नाहीये, कारण ती घरातून बाहेर एकटी कधी गेलीच नाहीये. आणि जेव्हा पण ती बाहेर गेली तेव्हा आशासोबत. हो, आणि तिच्या लग्नानंतर माझ्या आणि बाबांबरोबर. पण आपण या पॉसिबिलिटीजना रूल आउट करू शकत नाही. सर, आम्ही सर्व ट्रॅव्हल एजंट्स, बस स्टँड्स, रेल्वे बुकिंग्सवर माहिती काढली आहे सर, पण तिथे कोणीच शीला मेहता नावाचा पॅसेंजर गेलेला नाहीये सर. शेकडो मिसेस मेहता आहेत सर. कसा शोध लागणार सर? तुम्हीच बोला. आपके द्वारा डायल किया हुआ नंबर फिलहाल पहुंच के बाहर। आईचा फोन का नाही लागत आहे? काल पण मी ट्राय केला, आज पण करतोय. आज पण नॉट इन कव्हरेज एरिया. मला आईला भेटलंच पाहिजे. मला आईला भेटलंच पाहिजे. कोण आहेस तू? असं चोरासारखं कुणाच्या घरात घुसण्याचं कारण विचारू शकतो? तसंही चेहऱ्यावरून तू उच्च शिक्षित सभ्य वाटतोयस, तरी पण असं असभ्य वागणं? अरे, तूच होतास ना जो 2 दिवसांपूर्वी आमच्या घरी आला होता शीलाला भेटायला? खरं खरं सांग, शीलाकडे काय काम आहे? हो, आणि अशा प्रकारे काय येतोस तू? नाही सर, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय सर. मी खरं तर दुसऱ्याचाच पत्ता शोधत इथे येऊन पोहोचलो सर. आय एम व्हेरी सॉरी अबाउट दॅट. बेटा, मी हे केस रंगाने रंगवलेले नाहीयेत. तुझ्या चेहऱ्यावर जे 12 वाजलेत ते साफ सांगतात की तू खोटं बोलतोयस. चल, तू खरं खरं सांगून टाक की तुझं या घरात सारखं यायचं कारण काय आहे? सांग मला. चूप काय आहेस? जर तू नाही सांगितलंस तर मी लगेच पोलिसांना फोन नाही करेन. थांबा. नाना, नाना? तू मला नाना म्हणालास? म्हणजे तू शीलाचा पहिला मुलगा तर नाहीस ना? बोल ना, चूप काय आहेस? बोल. नाना, तुम्हाला गोष्ट आवडणार नाही, पण हे खरं आहे की मी तोच आहे, तुमच्या मुलीचा, शीलाचा अनावर्स मुलगा, आशिष. अरे, तू तर जन्मल्याबरोबर मेला होतास. याचा अर्थ सोहनलाल आणि शीलाने नेहमीच मला खोटं सांगितलं. आतापर्यंत कुठे होतास? अनाथाश्रम, या शहरापासून दूर, तुम्हा सगळ्यांच्या आयुष्यापासून दूर. कारण कुणाला संशय येऊ नये, कुणाची बदनामी नको व्हायला. तुला कधी कळलं हे सत्य? नाना, एकदा मी एका परीक्षा दरम्यान एका परीक्षेत फेल झालो. तेव्हा आश्रमवाल्यांनी सोहनलालला बोलवून घेतलं, जे माझे गार्डियन होते. आश्रमवाल्यांनी त्यांना सांगितलं की मला समजावा, जर मी नाही समजलो तर मला स्कूलमधून काढून टाकण्यात येईल. बस त्याच दिवशी संध्याकाळी ते फिरण्याच्या बहाण्याने सोहनलालजी मला बाहेर घेऊन गेले आणि त्याच दिवशी त्यांनी मला माझ्या
आयुष्याच्या या घाणेरड्या सत्याबद्दल सांगितलं. तू त्याआधी कधी स्वतःच्या आईविषयी नाही विचारलंस तू? विचारलं होतं, पण नाना मला प्रत्येक वेळी विचारल्यावर मला एकच उत्तर मिळायचं की माझे आई वडील एका भयानक दुर्घटनेमध्ये मरण पावलेत आणि ते आता या जगामध्ये नाहीयेत. बस माझं कोमल मन त्या खोट्याला खरं मानू लागलं आणि मी हे तोपर्यंत मानत राहिलो जोपर्यंत सोहनलालजीने मला माझ्या अस्तित्वाबद्दल सत्य नाही सांगितलं. रेखा ही भाग्याची. काय रे, शीला कधी तुला भेटली? बस एकदा फक्त भेटलेली. माझ्याविषयी कळल्यानंतर सगळ्यात पहिले मी माझ्या आईला भेटण्याचा प्रयत्न केला. पहिल्यांदा तर सोहनलालजींनी नाहीच म्हटलं, पण लाख वेळा पाय पडल्यावर मग मला माहित नाही काय झालं. दुसऱ्या दिवशी ते घराकडे रवाना झाले आणि आईला मला भेटण्यासाठी घेऊन आले. मग ती तुझ्यासोबत कशी वागायची? आई तर तशी पण मला स्वतःबरोबर आपल्या घरी नाही घेऊन जाऊ शकली. ती घाबरायची नाना. तिला नेहमीच हे वाटायचं की या वाईट धक्क्याचा तुमच्या तब्येतीवर काही परिणाम होऊ नये. सोहनलालजींमुळे मी सायकोलॉजीचा अभ्यास पूर्ण केला आणि मी लंडनला गेलो स्वतःचा सायकॅट्रीचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी. मग शीलाची मुलगी आशा, मला म्हणायचं आहे तुझ्या बहिणीबद्दल माहिती आहे तुला? मला स्वतःबद्दल सर्व माहिती आहे नाना. आपलं बालपण, अर्ध तारुण्य तू अशाच प्रकारे घालवलंस. हे परमेश्वरा, मी काय केलं? एका निष्पापाला कोणत्या गुन्ह्याची शिक्षा दिली मी? तुझा गुन्हेगार मी आहे. कदाचित ह्यासाठीच शीला मला सोडून निघून गेली, म्हणजे मला या गुन्ह्याची शिक्षा मिळू शकेल. सोडून गेली म्हणजे? कुठे गेली? हेच तर सांगून नाही गेली ना बेटा. जाताना एक चिठ्ठी ठेवून गेली ज्यामध्ये लिहिलं होतं की ती आयुष्याला आता कंटाळली आहे. तिचा तिच्या मुलांवर कोणताही हक्क नाही राहिला. ती तुझ्यापासून दूर राहिली बदनामीच्या भीतीने आणि आशापासून दूर राहिली सोहनलालच्या मुळे. 2 मुलं, दोन्हीही परकी. विचार कर त्या बिचारीच्या मनावर काय आघात होत असतील. कधी झालंय सर्व? 2 दिवसांपूर्वी. हे कसं शक्य नाना? अहो त्या दिवशी तर मी तिला भेटून गेलेलो. हो, त्याच नंतर बेटा बघ, ती कदाचित स्वतःच्या भावनांना सांभाळू नाही शकली. हो, आणि आपल्याला सोडून एकटीच आनंदाच्या शोधात निघून गेली ती. असो, काही हरकत नाही नाना. आता मी आलोय ना, मी सर्व ठीक करून टाकेन. सध्या तरी मी आशाला ठीक करण्यापासून सुरुवात केलेली आहे. बस तुम्ही एक काम करा नाना. तुम्ही मला भेटलात, हो, आणि माझ्याबद्दल तुम्हाला सगळं खरं कळलेलं आहे. हे तुम्ही कोणालाच सांगू नका. आपण एक दुसऱ्याकरता परत अनोळखी होऊन जाऊया. नाना, तुम्हाला नाही माहिती, ह्या परिवारामध्ये कमालीची षड्यंत्र रचली जात आहेत. बस आता बघायचं हे आहे की ह्यामध्ये नेमकं कोण जिंकत आहे, सोहनलाल का मग आपण. स्वतःच्या अपत्यापासून वेगळं व्हायचं दुःख आज मला जाणवतंय खरोखर. आणि माझी मुलगी इतक्या वर्षांपासून 2 मुलांपासून वेगळं राहायचं दुःख आपल्या मनामध्येच दडवून ठेवून गुदमरत राहिली. तीळ तीळ तुटत राहिली ती. हे काय ग कोयल, आज खूपच गप्प आहेस?
इतके दिवस भेटू शकलो नाही म्हणून नाराज आहेस का तू? कोयल, अं? नाही, मी जरा विचार करते बघ. जरूर आपल्याच बाबतीत विचार करत असशील. नाही, विचार करते आशा दीदी बद्दल बघ. किती विचित्र गोष्ट आहे ना रवी. काही दिवसांपूर्वी आशा दीदी एक नामवंत वकील होती. पुराव्यांच्या जोरावर गुन्हेगारांना शिक्षा देत होती बघ. आणि आज स्वतःच्या ओळखीसाठी पुरावा शोधतीये ती. वेळ पण किती विचित्र असते ना. माहिती रवी, आशा दीदीने रितेशला पण, आपल्या मुलाला सुद्धा नाही ओळखलं. हो, आणि माहित नाही का दीदी अचानक माझ्यावर इतका विश्वास का ठेवू लागले. जसं की मला वर्षानुवर्ष ओळखते ती, वर्षानुवर्ष आम्ही सोबत राहिलोय. मला भीती वाटते रवी, जेव्हा दीदी माझ्यावर इतका विश्वास ठेवते. वाटतं की कधी मी तिच्या विश्वासाला न्याय नाही दिला तर. रेखा ही भाग्याची. बाबा, मी हे पत्र फक्त तुमच्यासाठीच लिहितेय, कारण मला माहिती आहे की माझ्यासाठी सगळ्यात जास्त त्रास तुम्हीच करून घ्याल. यासाठीच मी चालली आहे. मी केदारनाथला चालली आहे. कदाचित तिथे पोहोचल्यावर मला थोडी मनशांती मिळेल. माझ्यासाठी त्रास करून घेऊ नका बाबा. बाबा, तुम्ही शिलामुळेच दुःखी आहात ना. मी तुमचं दुःख समजू शकतो, पण बाबा, तुम्ही मुळीच काळजी करू नका. बाप आहे मी, कशी काळजी करू नको. बेटा, मला तुला एक गोष्ट सांगायची होती. बोला ना बाबा. शीला ह्या शहरामध्ये नाही. काय? माणूस जेव्हा दुःखी होतो तेव्हा त्याला ईश्वराच्या चरणी जायचं असतं, ज्याने त्याला तिथे शांती मिळेल. बाबा, जे दुःख शीलाला आहे तेच दुःख आपल्याला पण आहे. मग काय आपण पण घाबरून घर सोडून द्यायचं? ती कदाचित दुबळी असेल, आणि बेटा माहित नाही तिला कोणत्या कोणत्या गोष्टींचं दुःख असेल. बघ, ती केदारनाथला गेली. काय? हो बेटा. बघ, तिने अजून एक पत्र लिहिलं होतं जे मला आत्ताच मिळालंय. त्या पत्रात लिहिलंय की ती केदारनाथला चालली. बाबा, तुम्ही चिंता करू नका. आपण तिला केदारनाथमध्ये शोधूया. बेटा, माझ्यासाठी तिला शोधून काढतो. माहित नाही ती एकटी कुठे बरं असेल, कुठल्या परिस्थितीत असेल. धीर सोडू नका तुम्ही बाबा. आई न जाणे कुठे निघून गेली. काय याला जबाबदार मी आहे? आईला माझ्यामुळे जावं लागलं. अजयचा मृत्यू आणि आशाची स्मरणशक्ती गेल्यानंतर आई अगदी हतबल झाली असेल, आणि मी तिचं सांत्वन सुद्धा नाही करू शकलो. पण कसं काय करणार होतो मी ते? सोहनलाल यांच्याकडे मी जेव्हा आईला भेटण्याची परवानगी मागितली तेव्हा त्यांनी मला नकारच दिला. सर, तुम्हाला एक विनंती करायची होती. काय? पैसे पाहिजेत? पैसे नकोत सर, मला माझ्या आईला भेटण्याची परवानगी पाहिजे तुमच्याकडून. तू तिला नाही भेटू शकत. सर, जर ती तुमची पत्नी आहे मग त्याचप्रमाणे ती माझी आई पण आहे. मी आजपर्यंत कसा तरी शिलाला तुझ्यापासून दूर ठेवलं, समजावलंय तिला.
की जेव्हापासून तू आलास हे सगळं तुझ्यामुळेच होत आहे. जर असंच आहे तर मी इथून निघून जातो सर. तू इथून नाही जायचंस. का पण? माझ्या जाण्याने कमीत कमी तुमच्या आयुष्यात जो तणाव येत आहे तो तर कमी होईल ना. तू इथून नाही जायचंस कारण की मी तुला सांगतो. एकटी आई इतक्या मोठ्या दुःखाचा पर्वत नाही उचलू शकली आणि निघून गेली. याला जबाबदार कोण? मी की सोहनलाल की मग आणखी कोणी? रेखा ही भाग्याची. तू मला बोलवलंस मामा? हो, तू आशाला दीदी म्हणतेस, आपलं मानतेस. माझी परवानगी नसतानाही तू तिला भेटत राहिलीस आणि बघ आज आशा तुझ्यासाठीच अडचण बनली. हे बघ नक्की काय झालंय, काय घडलंय मला तर अजूनही माहित नाही मामा. शत्रूला मित्र बनवण्याच्या प्रयत्नामध्ये अशा अडचणी उभ्या होतातच अगं. ना तू आशाच्या जवळ असतीस ना तुझ्या बाबांनी ही जबाबदारी तुझ्यावर सोपवली असती. ह्यासाठीच तर मी तुला विचारलं होतं मामा. तुझ्या पप्पांना वाचवणं हे आपणा दोघींचं कर्तव्य आहे आणि मी त्याच कर्तव्याचं पालन करतेय. मला विचारशील तर तूही आपल्या कर्तव्याचं पालन कर. कसंही करून आशाला इथे राहण्यासाठी तयार करतो. मामा मी आशा दीदीला समजवण्याचा प्रयत्न केलेला. इनफॅक्ट मी आता सुद्धा हॉस्पिटलला जातीये. मी तिलाच नक्कीच तयार करेन. बाय मामा. आशा कधीपर्यंत येईल? कोयल काही बोलली? आता तुम्हाला तिला आणायचंय तर यावं तर लागेलच तिला. आणि आता तिची आई सुद्धा नाही तिला थांबवण्यासाठी. मी एक गोष्ट तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगते, मी आशाला फक्त तोवरच सहन करीन जोवर आपल्याला हे कळत नाही की तिच्याकडे तुमच्या विरोधात नक्की कुठले पुरावे आहेत. आणि मी फक्त तुम्हाला वाचवण्यासाठी तिला इथे राहायची परवानगी दिली आहे. आयुष्यभर मी तिला नाही सहन करू शकणार. ओफो गायत्री, तू पण वाटेल तो विचार करतेस. विचार करावाच लागतो. आज घरात राहायची परवानगी दिलीये, उद्या उठून आपल्या घरावर ताबाच मिळवायचा विचार नको करायला तिला. मी तिचा द्वेष करते, फक्त तिरस्कार. ही माझी पत्नी आहे गायत्री. फक्त पत्नी नाही, मी यांची पहिली पत्नी आहे. तू यांच्या दुसऱ्या पत्नीची मुलगी आहेस. माझ्या या घरात येण्याने या घरातल्या आनंदावर विरजण पडलं ना. हे तू काय बोलतेस? तुझ्या मम्माने तुझ्या वहिनीला तिच्या माहेरी म्हणूनच तर पाठवलं, कारण की माझी सावली तिच्यासाठी अपशकुन ठरली असती. माझी आशाला डिस्चार्ज दिला गेलाय. सोहनलाल मेहता तिला त्यांच्या घरी घेऊन गेलेत. आता रितेशलाच जर आपल्या आईला भेटायचं नसेल तर मग या बिचाऱ्याचा काय दोष आहे? स्मरणशक्ती हरवल्याचं खोटं ढोंग करून आपल्याच मुलाला आपल्यापासून इतकं दूर करणं. ठीक आहे बहादूर बेटा, तू जा हा इथून. आता तुझी आशा दीदी आरामात